हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आहे वटपौर्णिमा। आता तुम्ही आताचा माझा लुक तर बघतच आहे आता, कारण की मी आता स्वयंपाक केलेला आहे आणि पूजा पण माझी नुकतीच झालेली आहे। त्यासाठी मी पूजेचं ताट आधीच काढून ठेवलेलं आहे, तर तुम्हाला मी माझं पूजेचं ताट दाखवते। तर चला आपण आता पूजेचं ताट कसं तयार करायचं आहे हे बघूया। सर्वात आधी मी घेतलेला आहे एक पूजेसाठी थाली, त्यानंतर कलश, त्यानंतर तुपाची फुलवात, त्यानंतर कापूर, अगरबत्ती, हळद, कुंकू आणि वडाला बांधण्यासाठी हा धागा घेतलेला आहे, घंटी, पंचामृत, त्यानंतर हे 5 धान्य घेतलेले आहेत मी, त्यानंतर साधा तेलाचा दिवा, त्यानंतर गुळ आणि खोबऱ्याचा आपण प्रसाद घेऊ नैवेद्य दाखवायला, त्यानंतर सुपारीचा विळा घेतलेला आहे, त्यानंतर वस्त्रमाळ घेतलेली आहे मी, माचीस, फुलं आणि अक्षदा, प्रसाद, त्यानंतर आपण ओटी भरण्यासाठी ब्लाउज पीस आणि हे ओटीचं सामान घेतलेलं आहे। त्यामुळे दुसरं काही नवीन घ्यायचं नाही, कारण की ओटीच्या सामानामध्ये सगळं असतं। त्यानंतर मी छान हे आंबे घेतलेले आहेत, याला छान मी धागा गुंडाळून ठेवलेला आहे। काही गहू घेतलेला ओटी भरण्यासाठी आणि त्यानंतर खारीक घेतलेली आहे। अशा प्रकारे आपलं पूजेचं ताट, आंबे आणि हा मी नैवेद्य घेतलेला आहे। आता 4 नैवेद्य तुम्ही म्हणसान की 4 नैवेद्य मी कशासाठी घेतलेले आहेत, तर 2 आमच्या इथे शंकरजीचं मंदिर आहे, तर त्या मंदिरात मी ठेवण्यासाठी 2 नैवेद्य घेतलेले आहेत आणि 2 पूजा करताना वडाच्या जवळ ठेवण्यासाठी हे 2 घेतलेले आहेत। तर आता तुम्ही बघू शकता की माझं पूजेचं ताट जे आहे ते तयार झालेलं आहे, पण मी रेडी झालेली नाही आहे। तर तुम्हाला मी दाखवते आहे की मी कुठली साडी घालणार आहे। तर चला तर मग बघूया मी कुठली साडी घालते आहे। ही आहे माझी हिरव्या रंगाची साडी। आता हिरव्या रंगाची साडी याच्यासाठी की हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जाते, त्यामुळे मी हिरव्या रंगाचीच साडी घालणार आहे। त्यानंतर ही नथ, हे माझं मंगळसूत्र। आता इयरिंग्स कुठले घालू हे काही समजत नाही मला, तरी मी 2 लुक तयार झाल्यानंतर बघेल की कुठले सूट होते म्हणून। त्यानंतर ह्या माझ्या बांगड्या आहेत, त्यानंतर ही साडी पिन आणि ही टुसी, आणि त्यानंतर हे मी बन लावणार आहे हा, आणि हे माझं ब्लाऊज। तर आप रेडी झाल्यानंतर तुम्हाला मी माझं लुक दाखवणार आहे। हा आहे माझा फायनल लुक, कसा आला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि आता आम्ही चालली आहे मंदिरात, तर चला तर मग आपण जाऊया मंदिरात। बाय। आम्ही चाललो आहे मंदिरात, पनू पण आहे सोबत। त्यानंतर आम्ही मंदिरात पोहोचलो। मंदिरात प्रवेश करताना खूप शांत वाटत होतं। आजूबाजूला अनेक महिला श्रद्धेने पूजा करत होत्या, त्यामुळे वातावरण आणखी पवित्र वाटत होतं। वटपौर्णिमा हा प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो। या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, सुख समृद्धीसाठी आणि अखंड सौभाग्यासाठी मनोभावे प्रार्थना करतात। पौराणिक कथेनुसार माता सावित्रीने आपला दृढ निश्चय, प्रेम, श्रद्धा आणि प्रतिबद्धतेच्या सामर्थ्याने सत्यवानाला पुन्हा जीवन मिळवून दिलं। या घटनेच्या स्मरणार्थ आजही हा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। वडाचं झाड अखंड जीवनाचं प्रतीक मानलं जातं, म्हणून त्याची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे। त्यानंतर मी पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावाने पूजा केली। वडाच्या झाडाला दोरा गुंडाळला, फेरा मारला आणि देवाकडे मनापासून प्रार्थना केली की जन्मोजन्मी हाच नवरा मला लाभो आणि आपल्या संसारावर नेहमी आनंद, प्रेम आणि सुखाची कृपा राहो। पूजा पूर्ण झाल्यानंतर आम्ही एकमेकांना हळदी कुंकू लावलं, शुभेच्छा दिल्या आणि सुंदर क्षण कॅमेऱ्यातही जपून ठेवला। शेवटी आम्ही सर्वांनी मिळून मनोभावे आरती केली। मंदिरातील शांत वातावरण, देवाचं दर्शन आणि वटपौर्णिमेच्या पूजेचा हा सुंदर अनुभव आमच्यासाठी कायम स्मरणात राहणारा ठरला। अशा पवित्र क्षणाचा आनंद आपल्या माणसांसोबत अनुभवायला मिळणं हीच खरं तर देवाची कृपा आहे। आता कल्याणी आपल्याला उखाणा सांगणार आहे। नाकातल्या नथीला सोन्याचा साज, अभिषेक रावांचं नाव घेते, वटपौर्णिमा आहे आज। आता रश्मीताई पण घेतील उखाणा। वडाच्या झाडाला घातल्या प्रदक्षिणा 108, मनीष रावांसोबत बांधली माझी जन्मोजन्मीची गाठ। महादेवाच्या मंदिराला नारळाचं तोरण, पांडुरंग पाटलाचं नाव घेतो, वट पौर्णिमेचं कारण। आता आपण सगळ्या महिलांकडून उखाणे ऐकणार। हरे हरे खेत में डोर रही थी नागन, नीले जिये गेले बनी में स्वागन। नाव घ्या नावात काही विशेष, शांतारामराव म्हणजे मिस्टर, मी त्यांची मिसेस। 12 वर्ष नेमाने तुळशीला घातले पाणी, देवतेच्या वरदानाने झाली सुरेश पाटलाची राणी। उखाणा गोळ्या सावित्रीच्या दिवशी वडाला घालते 7 फेऱ्या, गोविंदरावचं नाव घेते। विसरल्या
आली जवळ किती बस कुठाचं काम नाही. वडाच्या साक्षीने अनुभवते सौभाग्याचा क्षण. अभिजित रावांचं नाव घेते, ऐका सर्वजण. केळी खाते सोलून, संत्र्याची काढते साल, राजेश रावांच्या नावाचे कुंकू लावते लाल. छान छान छान. उखाणा. सनई चौकडा वाजतो सप्तसुरात, दिनेश रावांचे नाव घेते महादेवाच्या मंदिरात. वडाच्या झाडाला मारते फेऱ्या 108. दीपक रावांचं नाव घेते, वटपौर्णिमा आहे आज. सोन्याची अंगठी, चांदीचं पेजर, मयुराचं नाव घे, ऐका सर्वजण. गळ्यात आहे 2 मंगळसूत्र, एक आहे माहेर आणि एक आहे सासर. राजेश रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर. कृष्णाच्या बासरीला चांदीची दोरी. अमित रावाचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी. छान छान आपल्या बायांनी उखाणे म्हटलेलं आहे, तुम्ही ऐकलेलं आहे. चला तर मग आपण आता आहे महादेवाच्या मंदिरात जाऊया. चला आता आपण नवीन सुनेकडून छानसा उखाणा ऐकूया. महादेवाच्या पिंडीवर वाहते बेलफुलाच्या राशी. महादेवाच्या पिंडीवर वाहते बेलफुलाच्या राशी. निखिल रावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी. एक निरंजन 2 वाती. कार्तिक रावांचं नाव घेते, माझी होऊ दे त्यांची साथी. महादेवाच्या पिंडीला बेलवाते वाकून. मनीष रावांचं नाव घेते, तुमचा मन राखून. देर माझी प्रेम, नंदा माझ्या हौशी. जगनरावांचे नाव घेते वडसावित्री पौर्णिमेच्या दिवशी. काकूंनी पण छान उखाणा घेतलेला आहे. आता आपण जाऊया महादेवाची पूजा करायला. त्यानंतर मी मनोभावे भगवान शिवजीची पूजा करून नैवेद्य अर्पण केला आणि सर्वांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. दर्शनाचा सुंदर आणि भक्तिमय अनुभव मनात साठवत आम्ही घरी परतलो. अशा प्रकारे आमचा वटपौर्णिमेचा हा सुंदर प्रवास इथेच संपतो. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तुमच्या जवळच्या व्यक्तीला शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून आमच्या परिवाराचा भाग व्हा. तुमचं प्रेम आणि पाठिंबा असाच कायम राहू द्या. पुन्हा भेटू एका नवीन आणि सुंदर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.